हॅलो, गुड मॉर्निंग. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग शूट करत आहे. सुट्टी घेतलेली मी. कोल्हापुरातनं आले मी, बुधवारी आले आणि त्यानंतर मग ब्लॉग वगैरे काय शूट करायला झालंच नाही माझ्याकडनं. तर आज आहे 23 तारीख. आज मीराचा वाढदिवस आहे. परवा 18 तारखेला वेदूचा वाढदिवस झाला. तर आज दोघांचा मिळून आम्ही वाढदिवस करतो. तर आज चला, आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला, आता मी लागते कामाला. संध्याकाळचा संध्याकाळी पण बड्डे सेलिब्रेशन वगैरे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता पहिला करून घेते मी देवपूजा करायची आहे. आणि मीरा आले बघा. तर चला, बाय. जेवढं सकाळी सकाळी आपण देवपूजा करतो तितकं घरात समाधान वाटत असतं. तर मी जसं गावाला जाऊन आले त्यानंतरनं मला रोज उठायला वेळ होत होता, कारण तिथं सवय लागलेली वेळानं उठायची. त्यामुळे इथं पण थोडे दिवस तसंच झालं. तर सगळ्याच कामांना लेट होत होता. त्यामुळे देवपूजा पण लेट होत होती. तर इतकं मला असं मन असमाधान वाटत होतं ना. तर आज म्हटलं, आज नाही, कुठल्याही परिस्थितीत आपण लवकर देवपूजा करायची. लवकर म्हणजे तरी पण ही वेळच झालेला आहे. तरी पण म्हटलं निदान 10 वाजता तरी देवपूजा झाली पाहिजे. तर देवपूजा केल्यानंतरचं समाधान जे खरंच कुठेही वाटत नाही समाधान, तितकं समाधान वाटतं देवपूजा झाल्यानंतरनं. तर आता इथं माझं देवपूजा वगैरे करून झालेली आहे. तर आरती म्हणते मी. देवपूजा झाल्यानंतर ना आता इथं मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. सगळ्यात पहिला भात लावून घेते आणि त्यानंतर मग भाजीची वगैरे तयारी करते. आज खूप कामं आहेत, त्यामुळे जितकं मी पटापट कामं आवरेन तितकं माझ्यासाठी चांगलं आहे. नाहीतर संध्याकाळी मग सगळ्या कामांना वेळ होणार. आणि आज जर असं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे, त्यामुळे संध्याकाळी काय होते काय माहिती, बहुतेक पाऊस पडेल. तर आता इथं भात लावलेला आहे आणि एका साईडला भाजी करून घेते मी. तर आज भाज्या काहीही नव्हत्या आणि पावभाजी करण्यासाठी मला निपाणीला जायचंच होतं आणि वेदू मीराला कपडे आणायला पण मी जाणारच आहे. तर म्हणलं आता भाजी काही नाही आहे तर डाळ कांदा करावा. म्हणलं तूर डाळीचा डाळ कांदा. तर त्यासाठी मी आता थोडीशी डाळ पाण्यामध्ये उकळी काढणार आहे. आपले नकांना अशी तुटली की 2 तुकडे होतील इथपर्यंत शिजवून म्हणजे उकळी काढून घेणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर असा कांदा घालून फोडणी घालणार आहे. तर अशा पद्धतीची डाळ कांदा अशा पद्धतीचा डाळ कांदा जो असतो तो आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. दहीबरोबर, शाईच्या दहीबरोबर तर खूप छान लागतं ते. आणि त्याला जरासं जास्त चटणी घालते जेणेकरून ते असं मस्त लागतं, चटकदार लागतं, चमचमीत लागतं. भाजी नसली की मी तेच करत असते. तर आज पण तेच करणार आहे मी. हॅलो. तर सकाळनंतर मी तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करत आहे. सकाळी देवपूजा वगैरे आवरली, सगळी घरातली कामं आवरली आणि मग जाऊन निपाणीला मुलांना कपडे, परत बाजार वगैरे जे काही आणायचं होतं, केक वगैरे ठरवायचं होतं, ते सगळं करून आलो कामं. आणि मग संध्याकाळी आता आल्यानंतर मी ब्लॉग शूट करत आहे. आणि आता इथे मी चहा ठेवला आहे, चहा उकळत आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. इतकं छान वातावरण झाले, पण पाऊस पडू नये, कारण पाऊस पडला तर लाईट जाणार, 100% जाणार. आणि छान वातावरण झाले, मस्त वाटायला लागले. आता मी चहा पिते आणि आज मेन्यू करणार आहे मी, पावभाजी करणार आहे. प्रत्येक वेळी काय ना काय तर आता माझी गुरुवार शुक्रवार चालू आहे, त्यामुळं अंडी वगैरे काही करणार नाही. नॉनव्हेज दुसरं मी चिकन मटन वगैरे काही करतच नाही, चालतच नाही ते आमच्या घरात. अंडी चालतात पण ते पण आता नाही करणार. पावभाजी करणार आहे. मागच्या वर्षी मी व्हेज बिर्याणी केली होती सगळ्यांसाठी बड्डे निमित्त. तर यावर्षी पावभाजी करणार आहे. दीदी वगैरे येणार आहेत, मुलं वगैरे येणार आहेत. तर आता चहा पिते आणि मग लागते कामाला. त्याचबरोबर पावभाजीची रेसिपी जमली तर मी शेअर करेन, नक्की काय सांगत नाही आता. चला, आता आपण चहा पिऊया. या सगळेजण चहा प्यायला.
मी रुची बडबड ऐकत येतं. मी पावभाजीची भाजी करायला घेतलेली आहे. आज मी निवांत आहे खरंच, कारण पावभाजी कसं आहे की आपण पेटभर आपलं म्हणजे पूर्ण पोटभर जेवण झाल्यासारखंच होतं. तरी पण मी भात पण लावलेला आहे, कारण ज्यांना भात पाहिजे, जर कुणी भात मागितला तर त्यांना भात पण वाढता येईल मला. आणि बाकी काय मग पाव वगैरे नंतरनं भाजायची का नाही ते बघू, नंतरनं बघूया. तर भाजी जी होती बटाटा, वाटाणा, फ्लॉवर हे सगळं जे आहे ते शिजवून घेतलं होतं तुम्ही बाजूच्या कुकरमध्ये. आणि आता इथं कांदा आणि टोमॅटो फोडणी घालून ही भाजी जी आहे ती सगळी फोडणी घालणार आहे. आणि आता इथं बघा लाईट गेली, मी म्हटलं तसं, कारण बाहेर इतकं वारं सुटलं होतं, भरपूर वारं सुटलं होतं आणि लाईट गेलीच शेवटी. पाऊस पण चालू झाला आणि त्यामुळे मग लाईट तर जाणारच. तर आता लाईट आल्यानंतर ना मग सगळं कामं परत मी चालू केली. दीदी वगैरे आला आणि दीदी आणि हे सचिन साहेब आमचे सगळे फुगे फुगवत बसले होते वाढदिवसासाठी. आणि वेदू तयार झाला होता. वेदूने जे कपडे घातलेले आहेत ते त्याच्यासाठी मी वाढदिवसाला आणलेले होते. तर नेहमी अशीच आणते मी त्याला फुल कपडे. आणि मिरूची तयारी चालू होती आतमध्ये. सानिका तिला आवरत होती आत. तर आता तिला पटापट आम्ही आवरून घेतो, मी पण आवरते आणि मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतो. मला जर ड्रेस दे उद्या सकाळी घालायला शेतात. काय का घरात घालायला देतील ना घरला जा माझं काळ काढणार. केक कापतानाचा व्हिडिओ जो होता तो माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर बहुतेक तुम्ही घेतलाच नाही. तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं. आम्ही असंच करतो, चिरमुरे वगैरे छान असं डोक्यावर टाकून आयुष्मान भव असं त्याचा अर्थ असतो. तर इथं बघा सगळेजण चिवडा म्हणजे भडंग आणि केक लावून वगैरे देत आहेत. मम्मी, परत त्या दोघी ज्या आहेत त्या सचिनच्या मामी आहेत, दीदी आहेत सगळेजण. आणि ते सगळ्यांना मुलांना देऊन मग यांना सगळ्यांना आम्ही पावभाजी म्हणजे वाढली जेवायला. बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि मग सगळ्यांना आम्ही पावभाजी वाढली. सगळ्यांना आवडली, छान झाली होती, मस्त झाली होती. सगळे खाण्यात मग्न होते आणि मी एक छोटासा व्हिडिओ इथं केला.
सगळ्यांचा. आणि वेदू बघा अजून खायला बसलेला नव्हता. मी, मम्मी आणि दिदी अजून आम्ही बसणार होतो खायला. दिदी मधीच बसल्या होत्या सगळ्यांना वाढायला, जेणेकरून पटापट सगळ्यांना वाढून अशा पद्धतीनं वेदूने मीराचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी साजरा केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.